विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय यूट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नमस्कार, न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आम्ही चंदगड शहरामध्ये आहोत आणि चंदगड शहराची जी नगरपंचायत निवडणूक चालू आहे आणि राजश्री शाहू आघाडीतर्फे प्रभाग क्रमांक 5 मधून सिकंदर नाईक हे उमेदवारी लढवत आहेत. त्यांच्याशी आम्ही बातचीत करणार आहोत. सिकंदर नाईक साहेब, नेमकं ह्या निवडणुकीला आपण सामोरे जात आहात, काय खदगद आहे तुमची, की काय ह्या कशासाठी आपण निवडणूक लढवत आहात, काय अडचण आणि ह्या शहरासाठी आपण काय करायची इच्छा आहे? सर्वात प्रथम तरी आपल्या न्यूज चॅनलला माझा नमस्कार आणि एक बघायचं म्हटलं तर माझ्या चंदगडच्या जनतेला माझा नमस्कार आणि प्रभाग क्रमांक 5च्या सर्व नागरिकांना माझा नमस्कार. मला असं म्हणायचं आहे की मी 2 वेळा प्रभाग क्रमांक 5 मधूनच पराभव करला आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आताही उमेदवार त्यांच्या घरातून आहेत, त्यांच्याशी लढत आहे माझी आणि मी लोकांच्या मध्ये गेली सतत 10 वर्ष त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्याबरोबर बोलणं, माझं उठणं बसणं, त्यांच्या राशन कार्ड किंवा आधार कार्ड या बाबतीत त्यांच्याबरोबर संपर्क जोडणं, दवाखान्यांच्या बाबतीत आमदारांना सांगून आपल्या आईसाहेब कुपेकर आणि राजेश पाटील साहेब यांना सांगून असं लोकांची मी बरीचशी कामं केले आणि त्यांना जोडून आहे. म्हणून प्रभाग क्रमांक 5 हा माझ्या जीवाचा आहे आणि मला असंही वाटत नाही की मी कुठंतरी दुसरीकडे जाऊन उमेदवारी घ्यावी. मला काही पण झालं तर प्रभाग क्रमांक 5च्या सर्व नागरिकांच्यावर माझं अतिशय प्रेम आहे. म्हणजे तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मधील जनतेसाठी, लोकांच्यासाठी तुम्ही म्हणताय की तो माझा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक 5 त्यांच्यासाठी अहोरात्र तुम्ही काम केलेलं आहे. प्रत्येकांच्या अडीअडचणीसाठी तुम्ही हिरिरीनं पुढे गेलात. मग एकंदरीत ही जनता, ही लोक तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मदत करतील काय? मला हा विश्वास आहे. मला त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या बोलण्यातून मला असं प्रभावित होतंय की मला खरोखर त्यांनी निवडून देतील आणि ही संधी मला असं वाटतंय की मला ही संधी त्यांनी देतील आणि त्यांच्यासाठी काम करण्याची मला एक वेळ त्यांनी संधी द्यावी, हे बी माझ्या मनात आहे. तर हे सिकंदर नाईक होते. हे प्रभाग क्रमांक 5 मधून निवडणूक लढवत आहेत आणि यांनी जनतेला एक आव्हान केलेलं आहे की मी तुमच्यासाठी जे काम करायला आलोय आणि येणाऱ्या काळामध्ये ते काम आणि त्या पटीनं पुढे नेणार आहे आणि जनतेने मला साथ द्यावी, असं त्यांचं आव्हान प्रभाग क्रमांक 5 साठी आहे. न्यूज लाईव्ह साठी बाबासाहेब मुल्ला, चंदगड.